नमो नमः. नमस्कार. संस्कृत विश्व या यूट्यूब चॅनलवर मी अश्विनी तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील महाराष्ट्र बोर्ड संपूर्ण संस्कृत आमुद या पुस्तकातील द्वितीय भाग कह, का, किम या सर्वनामांचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, या पूर्वीच्या भागात आपण पाहिले होते सह, सा, एषः, एषा, तत्, एतत्, त्वम या सर्वनामांचा अर्थ तसं त्यांचा प्रयोग कसा करायचा हे पाहिलं होतं. तर आजच्या भागाची सुरुवात करण्यापूर्वी आपण मागच्या भागाची 5 मिनिटात उजळणी करून घेऊया. तर सह म्हणजे तो, सा म्हणजे ती, एषः म्हणजे हा, एषा म्हणजे ही, त्वम म्हणजे तू. तर या सर्वांचं आपण अध्ययन केलं आहे मागच्या भागात. तर चला अधिक वेळ न घालवता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. तर आजच्या भाग जो आहे त्या भागात आपण काय शिकणार आहोत तर कह, का, किम या सर्वनामांचा अर्थ काय होतो, यांचा प्रयोग वाक्यांमध्ये कसा केला जातो आणि त्यांचा अर्थ मराठीत कसा होतो हे आपण आज जाणून घेऊया. तर कह हे पुल्लिंग सर्वनाम आहे, याचा अर्थ होतो कोण. का याचा हे स्त्रीलिंग सर्वनाम आहे, याचा अर्थ होतो कोण. कह आणि का यांचा अर्थ मराठीत एकच होतो कोण, पण कह हे पुल्लिंग सर्वनाम आहे. पुल्लिंग शब्दांना कह या सर्वनामाचा प्रयोग केला जातो आणि का हे स्त्रीलिंग सर्वनाम आहे आणि का हे जे सर्वनाम हे स्त्रीलिंग शब्दांसाठी यांचा प्रयोग केला जातो. किम हे नपुंसकलिंग सर्वनाम आहे, याचा अर्थ होतो काय. तर आपण पाहूया वाक्यांमध्ये याचा प्रयोग कसा केला जातो हे. ठीक आहे, तुम्ही इथे पाहू शकता एषः, सह. एषः आणि सह हे पुल्लिंग सर्वनाम आहे. एषः म्हणजे हा, सह म्हणजे तो. एषःचा प्रयोग कधी करतो जेव्हा आपल्या जवळ असेल तेव्हा. पुल्लिंग व्यक्ती आपल्या जवळ असेल तेव्हा एषः आणि ते जर दूर असेल तर सह. बघा, एषः आसीमः, हा आसीम. एषः म्हणजे हा, आसीम हे नाव आहे. एषः आसीम, एषः चलती. चलती म्हणजे चालतोय, हा चालतोय. कह चलती, कोण चालतोय. एषः आसीमः चलती, हा आसीम चालतोय. बघा इथे क सर्वनामांचा प्रयोग केलेला आहे. क एक प्रश्न केला आहे. कह, का, किम हे प्रश्नार्थी वापरले गेलेले सर्वनाम आहेत. जेव्हा आपल्याला कोणा प्रश्न विचारायचे असतील तेव्हा आपण काय विचारतो, कोण, कसा, कुठे. आपण जसं मराठीमध्ये प्रयोग करतो तसेच संस्कृतमध्ये कोणसाठी कह, कुठेसाठी कुत्र, तर अशा सर्वनामांचा प्रयोग केला जातो. ठीक आहे. तर इथे जर आपल्याला प्रश्न निर्माण करायचा असेल, एषः चलती, एषः आसीमः, हा आसीम आहे. एषः चलती, हा चालतोय. जर आपल्याला प्रश्न निर्माण करायचा असं की कोण चालतोय तर इथे काय येणार मग, कह चलती, कोण चालतोय. तर म्हणजे उत्तर काय येणार, एषः आसीमः चलती. ठीक आहे, तुम्हाला समजलं. त्याचं दुसरं एक आपण पाहूया, सह प्रसादः, तो प्रसाद. एषः आसीम, हा आसीम आहे. सह प्रसाद, तो प्रसाद. सह धावती, तो धावतोय. धावती धावणे या अर्थी इथे घेतलाय. धावणे असा अर्थ होतो. सह धावती, तो धावतोय. कह धावती, कोण धावतोय. सह प्रसादः धावती, तो प्रसाद धावतोय. तर प्रश्न निर्माण करायचा कह, पुल्लिंग असेल तर कह. ठीक आहे, कह धावती, सह प्रसादः धावती. खाली बघा, योगेशः धावती, योगेश धावतोय. अर्जुनः गच्छति, गच्छतीचा अर्थ होतो जाणे. अर्जुन जातोय. मेघः वर्षति, मेघ म्हणजे ढग, वर्षती म्हणजे पाऊस होणे, पाऊस पडणे. तर मेघातून ढगांतून पाऊस पडतोय. सिंहः गर्जती, सिंह गर्जना करतोय. गर्जती म्हणजे गर्जना करतोय. ठीक आहे. आता तुम्ही ते पाहू शकता खाली की ते दोन ब्रॅकेट दिले आहेत आणि त्याच्यामध्ये शब्द दिलेत वेगवेगळे. एका ठिकाणी पुल्लिंग शब्द दिले आहेत आणि त्या दुसऱ्या या भागामध्ये इथे सर्व जे क्रिया आहेत. क्रिया म्हणजे काय, आपण जे कार्य करतो ते क्रिया. जसं मी लिहिते तर लिहिणे ही माझी क्रिया आहे. मी
जेवते, तर जेवण करणं ही माझी क्रिया आहे. मी वाचते, ते वाचन करणं ही माझी क्रिया आहे. तर ही सर्व जे या साईडला जे आहे सर्व क्रिया आहेत आणि त्या पुढचे आहेत इथे सर्व नावं आहेत, पुल्लिंग नावं. तर आपल्याला या दोन्हीही भागातून एक एक शब्द घेऊन आपल्या इथं वाक्य बनवायचं आहे. जसं तुम्हाला एक वाक्य मी बनवून दाखवते. छात्रः पठती, म्हणजे छात्र म्हणजे काय, विद्यार्थी. पठती म्हणजे अभ्यास करतोय किंवा वाचतोय. ठीक आहे. छात्रः पठती, छात्र अभ्यास करतोय. गिरीशः गच्छति, गिरीश जातोय. सिंहः आगच्छति, सिंहः आगच्छति म्हणजे सिंह येतोय. तर आपल्याला अशा प्रकारे इथे दोन्ही साईडून एक एक शब्द घेऊन वाक्य बनवायचं आहे. शब्द, एक नाव आणि क्रिया, सर्वनाम किंवा नाव किंवा क्रिया. जसं मयूर हे नाव आहे पुल्लिंग, त्या ठिकाणी कोणती असाठी याच इथून कोणती क्रिया त्याला बरोबर असेल तर ती क्रिया घेऊन इथे आपल्याला वाक्य बनतं. इथून पाहू शकता मी ते वाक्य केले आहेत. छात्रः पठती, मर्कटः पश्यति, अश्वः खादति, काकः आगच्छति, मयूरः नृत्यति, मूषकः गच्छति, गिरीशः गायति. मर्कटः पश्यति, मर्कटः म्हणजे काय तर माकड. माकड पश्यति, माकड पाहतोय. अश्वः खादति, अश्व म्हणजे घोडा, खादति म्हणजे खातोय, तर घोडा खातोय. काकः गच्छति, काकः म्हणजे कावळा, आगच्छति म्हणजे येतोय. काकः आगच्छति, कावळा येतोय. मयूरः नृत्यति, मयूर म्हणजे मोर, नृत्यति म्हणजे नाचतोय. मूषकः गच्छति, मूषकः म्हणजे उंदीर, गच्छति म्हणजे जातोय. गिरीशः गायति, गिरीश हे नाव आहे, गायति म्हणजे तो गातोय, तर गिरीश गातोय. तर अशा प्रकारे तुम्ही क्रिया आणि त्या कोणतेही नाव आणि त्या सोबत जर तुम्ही क्रिया जोडली तर यापैकी कोणतीही क्रिया जोडली तर अशा अनेक आपण वाक्य इथे बनवू शकतो. तर हे झाले पुल्लिंग सर्वनामांचा आपण वापर कसा केला जातो, उपयोग कसा केला ते पाहिलं. कह हे प्रश्नार्थी सर्वनामाचा वापर इथे कसं केलं आपण पाहिले. आता पाहूया का. इथे पाहूया, इथे दुसरे एक तुम्हाला एक आहे तुमच्यासाठी प्रयोग आहे. इथे चित्र पाहून तुम्हाला वाक्य लिहायचे आहेत. पहिल्या चित्रामध्ये काय तुम्हाला दिसतंय, एक मुलगा दिसतोय आणि तो काहीतरी लिहितोय. तर इथं वाक्य काय होणार, बालकः लिखति, लिखति म्हणजे लिहितोय, मुलगा लिहितोय. दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय, उंदीर खातोय, काहीतरी खातोय. ठीक आहे. तो उंदराला संस्कृतमध्ये काय म्हणतात, मूषकः, मूषकः खादति, उंदीर खातोय. तिसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय, हत्ती दिसतोय, हत्ती चालताना दिसतोय, तर हत्तीला संस्कृतमध्ये काय म्हणतात, गजः, गजः चलति, हत्ती चालतोय. चौथ्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय, एक माकड दिसतोय, तो उडी मारतोय, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर फांदीवर उडी मारतोय. तर मर्कटः कूर्दति, कूर्दति म्हणजे उड्या मारणे, मर्कटः म्हणजे माकड, माकड उड्या मारतोय, मर्कटः कूर्दति. तर अशा प्रकारे आपण पाहिलं आहे की पुल्लिंग सर्वनाम आणि त्यांना पुल्लिंग नावं त्यांच्यासोबत प्रश्नार्थी जे सर्वनाम आहे त्यांना जोडल्यावर किंवा क्रिया जोडल्यावर कसे वाक्य बनतात हे आपण पाहिलं. आता पुढे पाहूया स्त्रीलिंग सर्वनाम. स्त्रीलिंग सर्वनाम, एषा म्हणजे ही आणि सा म्हणजे ती. ठीक आहे. एषा नीलिमा, ही नीलिमा. एषा गायती, ही गायती म्हणजे गाते, ही गाते. का गायती प्रश्न केला आहे इकडे. ही गाते, तर ही गातेला जर आपला प्रश्न निर्माण करायचा असेल तर कोण गाते मराठीमध्ये. ठीक आहे. तर संस्कृतमध्ये काय होणार, का गायती. एषा नीलिमा गायती, तर त्याचं उत्तर काय येणार तर ही नीलिमा गाते. ठीक आहे. जेव्हा आपल्याला पुल्लिंगमध्ये आपण कह प्रश्नार्थी वाक्य बनवायचं असेल तर कह या सर्वनामाचा प्रयोग करतो, तर स्त्रीलिंगमध्ये का या सर्वनामाचा प्रश्नार्थी सर्वनामाचा प्रयोग आपण इथे करतोय. हे झालं एषा. एषा म्हणजे ही नीलिमा आहे, ही गाते. कोण गाते तर ही नीलिमा गाते. त्यानंतर सा,
सा स्वाती, ती स्वाती. सा दूर आहे त्याच्यामुळे इथे सा या सर्वनामाचा उपयोग केलेला आहे, प्रयोग केलेला आहे. सा नृत्यती, ती नृत्य करते. का नृत्यती, कोण नृत्य करते? सा स्वाती नृत्यती, ती स्वाती नृत्य करते. ठीक आहे. एषा म्हणजे ही, जवळ असेल तर एषा या सर्वनामाचा प्रयोग केला आहे आणि दूर असेल तर सा या सर्वनामाचा प्रयोग केला आहे. समजलंय तुम्हाला इथे? तर इथे तुम्ही पाहू शकता, पुढे इथे चित्र आहे. चित्र पाहून आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. ठीक आहे. इथे तुम्हाला काय दिसते? पहिल्या चित्रात एक मुलगी आहे आणि त्या ती मुलगी हसते, हो की नाही? तर याचा संस्कृतमध्ये काय होणार? सा बालिका हसती. तुम्ही सा इथे प्रयोग करू शकता किंवा एषा. ठीक आहे. तर बालिका हसती, बालिका हे स्त्रीलिंग आहे, स्त्रीलिंग शब्द आहे आणि हसती ही क्रिया आहे, ती हसते म्हणून हसती. हसती म्हणजे हसणे. बालिका हसती. दुसऱ्या चित्रात काय आहे? एक महिला आहे आणि ती चालते किंवा जाते या अर्थी इथे घेतले आहे. सा गच्छती, ती जाते. तिसऱ्या चित्रात काय आहे? एक अध्यापिका आहे आणि ती शिकवते. ठीक आहे. तर अध्यापिका पाठयती, अध्यापिका शिकवते. त्यानंतर आहे चौथ्या चित्रात एक मुंगी आहे, ती काहीतरी खाते. तर मुंगीला संस्कृतमध्ये काय म्हणतात? पिपीलिका, पिपीलिका खादती, पिपीलिका खादती. खादती म्हणजे खाते. तर हे पाहिले आपण स्त्रीलिंग शब्दांसोबत जेव्हा प्रश्नार्थी सर्वनामाचा प्रयोग करतो तेव्हा कसे वाक्य बनतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे पाहूया नपुंसकलिंग सर्वनाम. नपुंसकलिंग सर्वनामामध्ये आपण पाहणार आहोत, नपुंसकलिंग सर्वनामामध्ये प्रश्नार्थीसाठी कोणते सर्वनामाचा प्रयोग केला जातो? तर किम. किम म्हणजे कोण. ठीक आहे. एतत्, एतत् म्हणजे हे, तत् म्हणजे ते. एतत् फलम, फलम हे नपुंसकलिंग शब्द आहे, हे फळ. एतत् पतती, हे पडले. पतती म्हणजे पडणे. किम पतती, काय पडले? एतत् फलम पतती, हे फळ पडले. ठीक आहे. एतत् म्हणजे हे, तत् म्हणजे ते. तत् कमलम, ते कमळ आहे. तत् विकसती, ते विकसित होते. विकसित होते याचा अर्थ आहे ते उमलते. ते जे कमळ आहे ते काय आहे? ते उमलते. किम विकसती, काय उमलते? किंवा किम विकसती, काय उमलत आहे? तत् कमलम विकसती, ते कमळ उमलत आहे. ठीक आहे. तर तत् म्हणजे काय? तर तत् म्हणजे ते, एतत् म्हणजे हे. तर नपुंसकलिंग जी नावं आहेत त्यांना प्रश्नार्थी कोणत्या सर्वनामाचा प्रयोग केला जातो? तर किम सर्वनामाचा प्रयोग केला जातो. तर हे पाहिलं आपण पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. पुल्लिंगमध्ये कोणत्या सर्वनामाचा प्रयोग केला जातो? प्रश्नार्थी कह. कह अस्ति, सह कह अस्ति, तो कोण आहे? सह बालकः अस्ति, तो मुलगा आहे. स्त्रीलिंगमध्ये काय येणार? सा का अस्ति, सा का अस्ति म्हणजे ती कोण आहे? सा बालिका अस्ति, तर ती बालिका आहे. तत् किम अस्ति, ते काय आहे? तत् फलम अस्ति, ते फल आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं. आता यापुढे इतरही शब्द आहेत ते आपण पाहूया. अत्र, तत्र, कुत्र, अन्यत्र, सर्वत्र आणि एकत्र. अत्र म्हणजे काय? तर इथे. तत्र म्हणजे तिथे. कुत्र म्हणजे कुठे. अन्यत्र म्हणजे दुसरीकडे, अन्य ठिकाणी. सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी. एकत्र म्हणजे एका ठिकाणी. ठीक आहे. तर हेही शब्दांचा प्रयोग वाक्यांमध्ये केला जातो. जेव्हा तुम्ही अनेक वाक्य बनवता त्या ठिकाणी आपण असं बनवतोच ना की बालकः कुत्र अस्ति, बालक कुत्र म्हणजे कुठे. हे सगळे प्रश्नार्थी आहेत. या सर्व शब्दांचा सर्वांचा प्रयोग कधी केला जातो? जेव्हा आपल्याला प्रश्न निर्माण करायचे असतील तेव्हा.
ठीक आहे, आपण वाक्य पाहूया म्हणजे तुम्हाला अधिक समजेल. बालकः अत्र अस्ति. अत्र म्हणजे काय? इथे. बालक इथे, अस्ति म्हणजे आहे. बालक इथे आहे. कन्दुकः कुत्र अस्ति. मला प्रश्न बनवायचा आहे, निर्माण करायचा आहे. कन्दुकः म्हणजे चेंडू, बॉल. तर चेंडू कुत्र अस्ति. कुत्र म्हणजे कुठे, अस्ति म्हणजे आहे. तर बॉल कुठे आहे किंवा चेंडू कुठे आहे, त्याचं उत्तर काय येणार? तर कुठेही असू शकतं. कन्दुकः अत्र अस्ति. चेंडू इथे आहे. कुत्र म्हणजे कुठे, अत्र म्हणजे इथे. माता तत्र अस्ति. आई तिथे आहे. पर्वतः कुत्र अस्ति. पर्वतः म्हणजे डोंगर, पर्वत. पर्वत कुठे आहे? पर्वतः तत्र अस्ति. पर्वत तिथे आहे. वायुः कुत्र अस्ति. वायू म्हणजे हवा. ठीक आहे. वायुः कुत्र अस्ति. हवा कुठे आहे? कुत्र म्हणजे कुठे, अस्ति म्हणजे आहे. वायू सर्वत्र अस्ति. हवा सर्व ठिकाणी आहे. प्रकाशः कुत्र अस्ति. प्रकाश म्हणजे उजेड किंवा प्रकाश कुठे आहे? प्रकाशः सर्वत्र अस्ति. प्रकाश सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे. यानं कुत्र अस्ति. यानं म्हणजे वाहन, आपले जे व्हेकल्स, ज्या गाड्या आहेत त्यांना त्यांच्यासाठी यानं, जी वाहनं आहेत ती. यानं कुत्र अस्ति. यान वाहन कुत्र म्हणजे कुठे, अस्ति म्हणजे आहे. वाहने कुठे आहेत? यानं अत्र तत्र नास्ति. वाहने हे इथेही, इथे किंवा तिथे नाही आहे. तुम्ही इथे कोणताही, अत्र ही प्रयोग करू शकता किंवा तत्र ही प्रयोग करू शकता. नास्ति म्हणजे नाही आहे. अस्ति म्हणजे आहे, त्यालाच जर नाही आहे तर त्याला नास्ति असं प्रयोग केला जातो. ठीक आहे. यानं अत्र नास्ति. यानं इथे नाही आहे किंवा यानं तत्र नास्ति. यान तिथे, वाहने तिथे नाही आहे. यानं अन्यत्र अस्ति. वाहने हे इतर ठिकाणी आहेत. अन्यत्र म्हणजे दुसरीकडे किंवा इतर ठिकाणी. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपण कोणकोणत्या शब्दांचं अध्ययन केलं आहे? तर कह, का, किम, तसेच अत्र, तत्र, कुत्र, अन्यत्र, सर्वत्र, एकत्र या सर्व शब्दांचा, या सर्व सर्वनामांचा अर्थ आपण पाहिला. त्यांचं वाक्य कसे बनवले जातात हे पाहिले आणि त्यांचा प्रयोग कसा केला जातो हेही पाहिले आहे. तर आपण पाहूया की शब्दार्थ या आजच्या भागात आपण जे शिकले होते त्यातले जे शब्द आहेत त्यांचा अर्थ मराठीत काय होतो आपण जाणून घेऊया. चलती म्हणजे चालणे, धावती म्हणजे धावणे, गच्छती म्हणजे जाणे, गर्जंती म्हणजे गर्जना करणे, नृत्यती म्हणजे नाचणे, पठती म्हणजे वाचणे, खादती म्हणजे खाणे, आगच्छती म्हणजे येणे, पश्यती म्हणजे पाहणे, गायती म्हणजे गाणे, पतती म्हणजे पडणे, विकसती म्हणजे उमलणे, अस्ति म्हणजे आहे. तर मित्रांनो, आजचा भाग आपला इथेच संपत आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट्स करायला विसरू नका. तर आजचा भाग इथेच संपतोय. धन्यवाद.